नवीन चेननुसार बघू शकता. हा डिझाईन किती छान आहे, पेपरवर्क आहे, म्हणजे पेपरसारखंच आहे. आणि असं तुम्हाला दाखवून माझे टॉप्स मी घेतलेले नवीन, आणि तुम्हाला पण आयडिया येईल की कसे घ्यावे वगैरे. जे न्यू मॉम्स असतील किंवा ज्याची तब्येत जास्त असेल किंवा ज्यांचा टमी असा थोडासा पुढे आला असेल, म्हणजे मोठा झाला असेल. तर पहिल्यांदा मी दाखवते टी शर्ट, जे क्रॉप टी शर्ट म्हणतात आपण. कसं टी शर्ट घेतो पण एकदम फिट मोठे, तर ते मी चांगले दिसत. आता क्रॉप टी You are my warm place. You are my mad strike, set me ablaze. I wish we could stay, but I got other demons I need face to face. You left me with a heavy heart. I'm colder than the day you met me in the dark. I feel the air around me as it starts to move. I realize I never had that much to lose, हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल दीप्स वर्ल्ड. खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आज आहे सोमवार आणि विहान स्कूलला नाही गेला कारण त्याची तब्येत पण बरी नव्हती, त्याच्यामुळे मग पाठवलंच नाही आज. तर मी सकाळी उठली, टिफिन केला, नंतर मग तो बोलला की माझं पोट दुखतं आहे वगैरे. तर मग त्याच्यामुळे मग कॅन्सल केलं. मी फोन करून दिला आणि म्हटलं आज येणार नाही, तर मग तो आराम करतोय मध्ये. तर मग अजून स्वयंपाक पण झाला नाही, आंघोळ पण झाली नाही. तर म्हटलं चला आधी आवरून घेऊ. किराणा इतका पसारा केलेला आहे, तुम्हाला दाखवते. खूप पसारा केला आहे पूर्ण हॉलमध्ये बघू शकता. तरी अजून करतेच आहे पसारा पूर्ण. तर तेच आता आवरून घेते. फ्लोअर पण क्लीन करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर मग स्वयंपाक करणार, मग आंघोळ वगैरे. तर तेच चला आता आवरून घेते पटापट पसारा. तर आधी सोपे झटकून घेणार. तर चला. तर आज वेळ भेटला आहे, तर म्हटलं चला आता सोपे झटकून वगैरे, फरची पुसून झाडून वगैरे घेऊ आपण. आणि बघू शकता इतका पसारा केला की यालाने तिच्या डॉल्स, खेळण्या, असं खूप काही काढून ठेवलेलं आहे. तर फ्लोअरवर सगळं पडलेले भांडे वगैरे तिचे. आणि ती भांडे घेते आणि इतकी रोज खेळते आणि इतका पसारा करून ठेवते. आणि तसंच मला मग पूर्ण ते सेंटर टेबल वगैरे सगळं क्लीन करून ठेवावं लागतं. आणि इथे बघू शकता मी डबा विहानचा भरला होता, पण अचानक त्याचं पोट दुखायला लागलं, म्हणून मग कॅन्सल केलं स्कूलला जाणं. तर म्हणून मग मला आज भरपूर वेळ भेटला सगळं क्लिनिंग करण्यासाठी. तर तेच आता इथे मी झाडून घेते सगळं. आणि खूप मोठा हॉल, किचन वगैरे झाडायला वेळ लागतो, पूर्ण गोष्ट रूम्स वगैरे. नंतर मग हॉल तर खूप वेळ लागतो मला झाडायला, सोप्या खालून वगैरे सगळं झाडावं लागतं. तर इथे बघू शकता मी आता पूर्ण क्लिनिंग करून घेते. सगळ्या वस्तू इकडे तिकडे सगळे आधी वरती उचलून ठेवते आणि मग नंतर त्या ज्याच्या जागेवर ठेवून देते. तर आता तेच मी इथं किचन झाडून झालेलं आहे, नंतर हॉल झाडून घेणार, नंतर रूम पण झाडून आणणार तिकडून. तर तेच म्हटलं ज्याच्या वस्तू म्हणजे ज्या जागेवर ठेवल्या ना, मग आपल्याला कळतं की कुठे ठेवायच्या. म्हणून मी आधी सगळ्या वरती उचलून ठेवते. ज्या फ्लोअरवर पडलेल्या असतात ना वस्तू, त्या ठेवून देते वरती उचलून. आणि नंतर मग त्या वस्तू जिथं पाहिजे तिथे ठेवून देते. तर इथे तेच मी आता सगळे झाडून घेते बघू शकता. खालून आपल्या सेंटर टेबल खालून, नंतर सोप्यांखालून असं झाडून घेते. जर डीप क्लिनिंग करायची असेल तर मी सोपे वगैरे सरकून वगैरे सगळं झटकून झाडून घेते. पण माझं नुसतं खालून वगैरे पूर्ण झाडून घेणार. आणि एकदा घर आवरलं ना सकाळी, तर रात्रीपर्यंत एकदम तसंच असतं. काहीच म्हणजे असं पसारा होत नाही, काहीच नाही. तर छान वाटतं एकदम. आणि मग कसं कियारा आणि विहानवरती आजीकडे जातात खेळण्यासाठी, मग इथे नसतात. मग घर तसंच असतं, एकदम क्लीन असतं. आणि कियारा विहान असले की खूप मग हे काढ ते काढ. विहान तरी नाही करत, विहान त्याचा टी व्ही बघतो. तर इथे कियारा माझी व्हिडिओ लावून बघते, तिला खूप आवडतं. तर ती बसली आहे, तिला लावून दिली माझी व्हिडिओ टी व्हीला. तर तेच ते बघते. आणि आता इथे माझं सगळं आवरून झालेलं आहे. तरी कियारा बघू शकता मागे मागे फिरते की काय करते मम्मी, हे ठेवून देते, ते ठेवूच देत नव्हती मला वस्तू काही, लगेच परत घेऊन येत होती. तर आता इथे तेच विहानचे स्कूलचा ड्रेस, बॅग वगैरे आता ठेवून देते, कारण आज तर काही गेला नाही स्कूलला तो. तर तेच
आणि कियाला चाललं इकडून तिकडून माझ्या मागे खेळणं. तिला माहिती मी आता वस्तू सगळ्या उचलून घेणार, तिच्या खेळण्या वगैरे, तर ती ठेवू देत नाही. तर आता इथे विहान झोपलेला होता, उठून आला. त्याने आंघोळ वगैरे मस्त केलेली आहे. आता त्याला नाश्ता देणार थोड्या वेळाने. तर आता इथे मी कियालाच्या सगळ्या खेळण्या मी खिडकीमध्ये एक बास्केट ठेवलेली आहे विंडोमध्ये. तर ही बास्केट आहे, त्याच्यामध्ये मी खेळण्या ठेवून देते ज्या कियाला रोज खेळते, काढते तिथून. तर बघू शकता कियाला कशी बघते की काय काय ठेवते मम्मी. तर तेच आता सगळं आवरून घेणार आणि मग परत हॉल झाडणार वगैरे आणि मग फरची क्लीन करणार. तर इथे तेच आता एक 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 वस्तू ठेवून देते. तर असं असतं रोजचं नाही मी एवढं करत, दर 4-5 दिवसांनी असं करते क्लीन. फ्लोर एकदम क्लीन केलेला आहे, एकदम किचन पण मस्त क्लीन करून घेतलेलं आहे. तर तेच आता पुसून घेते सगळं. तर चला पटापट, आणि ते झालं की मग स्वयंपाक पण करायचा आहे. तर मी फ्लोर क्लिनिंगसाठी मॉप्स हे वापरते. याच्याने खूप इझी जातं पुसायला दुसऱ्या मॉप्सपेक्षा. तर चला आता पुसून घेते पटापट. तर आता मी ह्या साईडचा रूम पुसून घेणार पूर्ण, आणि तेच कपडे आणून ठेवलेले आहे, कपड्यांच्या घड्या पण करायच्या आहेत. तर हा रूम, नंतर तो रूम, सगळं असं पुसून घेणार. साईडने बेड खालून वगैरे पुसून घेतलेला आहे मी. आता आपलं मधला लॉबी एरिया असतो ना, तो पुसून घेणार. तर तेच असं फरशी पुसायला वगैरे खूपच टाईम लागतो मला. तर आता तेच दुसरं काय म्हणता बेडरूम पुसून घेते मी. तर आता मला लवकरच जे फ्लोर क्लिनिंग करायचं किंवा मग झाडायचं मशीन असतं ना, गोल रोबोट, तो घ्यायचाच आहे लवकरच. तर तो घेईलच मी, जेव्हा घेईल तेव्हा तुमच्यासोबत मी शेअर करेलच. आता मी इथे आपलं किचन पण साफ करून घेते, पुसून घेते, आणि त्याच्यानंतर मी माझे न्यू टॉप्स पण तुम्हाला दाखवणार आहे. जे नवीन घेतलेले मी 4 ते 5 टॉप घेतलेले आहेत नवीन. तर ते दाखवणार आहे. तर आपण कसे घालू शकतो, आपली जर तब्येत जास्त असेल किंवा मग टमी एरिया जास्त असेल, आपल्याला खूप इच्छा असते क्रॉप टॉप घालायची, छोटे टी शर्ट घालायची, जीन्स घालायची, पण आपण घालू शकत नाही. तर तसे म्हणजे आपण घालू शकतो असे मी जीन्स दाखवणार आहे, आणि टॉप मी घेतले ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा, कारण मी शेवटी ते टाकलेले आहेत. कारण संध्याकाळीच मला वेळ भेटला हे करण्यासाठी, टॉप्स वगैरे व्हिडिओ करण्यासाठी, शूट करण्यासाठी. तर तेच तुम्हाला नक्की आवडतील माझे टॉप, आणि तुम्हाला पण आयडिया येतील की कसे टॉप घेतले पाहिजे आपण, आणि आपली हौस पण पूर्ण होते जीन्स वगैरे टॉप वगैरे घालण्याची. तर तेच असं आहे आजचा व्लॉग, की म्हटलं चला तुम्हाला माझी टॉप आणि जीन्स मी कशी घालते वगैरे ते दाखवू. तर आता तेच आता पटापट इथे क्लिनिंग करून घेणार, नंतर स्वयंपाक करणार, त्याच्यानंतर मग जेवण वगैरे करून सगळं, आणि नंतर मग संध्याकाळी मी तुम्हाला ते टॉप वगैरे पूर्ण दाखवणार. तर व्हिडिओ पूर्ण बघा. तर तेच आता इथे पूर्ण क्लिनिंग करून घेते, आणि पडदेवरती करून ठेवले खिडकीवर, कारण खाली कसं पुसताना नुसते लागतात त्याला, तर मग पुसता येत नाही वगैरे. तर आता ते मी सगळे म्हणजे पडदेवरती करून ठेवते नेहमी. जे खालच्या वस्तू पडलेल्या असतात त्या पण वरती उचलून ठेवते, म्हणजे मला इझी जातं पुसण्यासाठी. तर इथे बघू शकता एकदम क्लीन झालेला आहे, आणि किती सुंदर दिसते फरची, एकदम चमकते मस्त. तर तेच आता पुसून घेते पटापट. तर चला बोलते नंतर.
तर इथे मी आता बाहेरच्या पायऱ्या आहेत ना वरतून खालीपर्यंत पुसून घेणार. तर मी पायऱ्या 8 दिवसांनी पुसून घेते. म्हणजे क्लीनच असतात, एवढं काही खराब नसतातच पायऱ्या आमच्या. तरी पण 8 दिवसांनी मी कसं मुलं खेळतात ना इकडून तिकडून नुसते जातात, मग थोडंसं खराब होतंच. तर मग 8 दिवसांनी पुसत राहते. तर तेच त्या पुसल्याने व्यायाम पण होतो, एक्सरसाइज पण होते. तर आधी आम्ही मावशी लावलेली होती पायऱ्या पुसण्यासाठी, पण मग म्हटलं चला तब्येत पण जास्त झालेली तर आपली एक्सरसाइज पण होऊन जाईल म्हणून मग बंद करून टाकली. आणि मग खूप हेल्प होते असं, म्हणजे पायऱ्या वगैरे पुसल्या की आपली एक्सरसाइज पण कंप्लीट होऊन जाते. मग एक्स्ट्रा करायची गरज पण नसते आपल्याला. म्हणून आपण स्वतः आपले कामं केलीच पाहिजे नेहमी, घरातले किंवा आपलं बाहेरचा एरिया वगैरे तरी क्लीन केला पाहिजे. तर आता इथं तेच मी 8-8 दिवसांनी पायऱ्या पुसत असते आणि घरातलं तर 2-3 दिवसांनी रेग्युलर फरची वगैरे पुसणं वगैरे होतंच आणि झाडणं तर रोजच होतं. तर म्हणजे एक्सरसाइज पण आपली होते आणि काम पण होतं आणि क्लिनिंग पण म्हणजे होते. तर तेच आता इथे मी पटापट पायऱ्या पुसून घेणार आणि येणार. मग स्वयंपाक पण करायचं आहे मला, बाकी घरातलं पण आवरायचं आहे पटापट. तर तेच आता इथे तर आता पायऱ्या पुसून होतीलच माझ्या. वरचा फ्लोर पुसून आणलेला आहे. घर पण मस्त क्लीन झालेलं आहे. चला माझं घरातलं पूर्ण आवरलेलं आहे. आता इतक्यात पायऱ्या पुसून आलेली आहे आणि मस्त इतकं फ्रेश वाटतंय. सगळं आवरलेलं आहे, बघू शकता. फरची एकदम क्लीन झालेली आहे आणि इतकं भारी वाटतंय ना. किती क्लीन झालेलं आहे बघू शकता मस्त. आणि तिथे जे पोरचे पडदे आहे ना मी वरती करून ठेवलेले, ते तिथं थोडंसं ओलं आहे, नंतर खाली करून देईल मी ते. तर असं क्लीन झालेलं आहे मस्त आणि इतकं फ्रेश वाटतंय, भारी वाटतंय एकदम. आणि विहान तिथे बसला आहे. तर तेच किचन पण मस्त क्लीन झालेलं आहे, बघू शकता एकदम मस्त. फरची पुसून वगैरे मस्त क्लीन केलेलं आहे. तर आता तेच स्वयंपाकाचं बघते काय करायचं. आणि अजून ठरलं नाही काय करायचं. स्वयंपाक झाला की आंघोळ वगैरे करून म्हटलं चला आज थोडंसं क्लिनिंग करू, कारण विहान स्कूलला नाही गेला. मग दुसरे काही कामं नव्हते, सकाळीच लवकर उठून राहते. सुट्टीच्या दिवशी कसं उशिरा उठते म्हणून मग आवरणं होत नाही एवढं. पण मग आज लवकर उठलेली 6ला. मग विहान नाही गेला, म्हटलं काय करायचं. तर मग म्हटलं चला क्लिनिंग करू. तर मग सगळं क्लिनिंग केलं, झाडून काढलं, फरची पुसली, पायऱ्या पण पुसल्या इव्हन. आता स्वयंपाक करणार. स्वयंपाक झाला की आंघोळ वगैरे आणि मग माझं घरातलं सगळं काम पूर्ण होऊन जाणार. आणि तेच आणि मस्त नेल आर्ट वगैरे आज करणार. आणि माझी नवीन टॉप आणलेले, मी तुम्हाला सांगितलं होतं माझी नवीन मी 4 टॉप आणलेले आहे, ते पण तुम्हाला दाखवणार. तर चला बोलते नंतर. काल मी कलर केलेली कुंडी आहे ना, त्याच्यामध्ये हे गांडूळ खत टाकलेलं आहे एक पोडी पूर्ण. तर म्हणजे कसं छान येईल त्याच्यामध्ये. आता थोडीशी लाल माती मिक्स करणार. तर मी धने कोण बघते कुठे, तर इथे तर नाही आहे, बघते. इथे लाल माती आणि गांडूळ खत मिक्स करून टाकते. तर इथे हे धने माझ्याकडे होते, तर म्हटलं चला कोथिंबीरच लावू आणि मस्त सनलाईट येतो विंडोमध्ये. तर आता थोडीशी मी क्रश करून घेणार याच्यामध्ये, नुसतं जस्ट फोडून घेणार, डाळ्या करून घेणार त्याच्या. तर चला तुम्हाला दाखवते. तर असे धने क्रश करून घेतलेले आहे, डाळ्या करून घेतलेल्या आहे, बघू शकता. तर आता इथे ज्या प्लांटरमध्ये आपण लावायचं आहे त्या प्लांटरमध्ये असे टाकून घ्यायचे. थोडे थोडे टाकून घेतलेले आहे मी. तर तेच आणि जास्त नाही टाकायचे, कारण जास्त असले की त्याचं स्टेम असतं ना ते एकदम बारीक येतं आणि मग ते जगत नाही झाडं. तर आता इथे मी असं पातळ पातळ टाकून घेणार आणि मग त्याच्यावर परत माती टाकणार. तर तेच आता इथे मस्त लावतो आहे, छान वाटतं एकदम. पावसाळा सुरू झाला का लगेच झाडं लावायला इच्छा होते सगळ्यांनाच. तर आता इथे माती टाकून घेणार वरतून. तर अशा प्रकारे आपले मस्त धने म्हणजे कोथिंबीर येईलच आता थोड्या दिवसांनी. तर इथे लावून झालेले आहे, आता पाणी टाकून देणार. तर इथे बघू शकता मस्त लावून झालेला आहे, खूप छान वाटतं आहे आणि आय होप तुम्हाला पण आवडला असेल.
तर इथे मला स्वयंपाक पण झालेला आहे. मस्त फ्लावर बटाट्याची रशीची भाजी केली आहे, भात केलेला आहे, तर पोळ्या केल्या आहे. तर घरात सगळं आवडलं, कियाराला जेवण दिलं आणि आता आम्ही पण जेवण करणार. आणि त्याच्यानंतर मग मी माझी तुम्हाला टॉप दाखवणार. 4 ते 5 टॉप घेतलेले आहे मी, तर ते दाखवणार तुम्हाला. आणि इथे मस्त धने पण लावून झालेली आहे, मस्त पान टाकलेलं आहे. बघू आता येतं की काय. तर तेच आता जेवण करून घेते आणि जेवण झालं की बोलते तुमच्याशी. तर इथे बसली थोडा वेळ. तर आज घरचं काही खायची इच्छाच नव्हती, तर मग डॉमिनोजमधून मस्त पिझ्झा, व्हेज पिझ्झा, चीज डिप्स असे 2-3 प्रकार मागवले आहे. आता येतीलच, ऑर्डर केली आहे आणि दाखवते काय काय मागवलं आहे मी. तर तेच आता विहान येतो, विहानला बोलायला गेले, तर आता थोड्या वेळाने येईलच. तर तेच आज घरची काही इच्छाच नव्हती खायची. स्वयंपाक केला होता पण मग मी जेवलीच नाही. मला असं वेगळं खावंसं वाटलं. तर वातावरण पण खूप छान झालेलं आहे, एकदम पाऊस पडतोय. तर तेच चला बोलते नंतर. तर बघू शकतो एकदम पावसाचं झालेलं आहे. आणि हे झाडं आपले किती सुंदर दिसत आहे. टेबल पण आज मी थोडासा पुसला नाही आहे, फक्त साहित्य काढून घेतला आणि असं दिसतोय मस्त. तर आज पाऊस पडला सकाळीच. तर तुम्ही बघितलं असेल, बाहेरचं वातावरण इतकं छान झालेलं आहे आणि इतके छान फुलं आलेले आहेत गार्डनमध्ये, टेरेस गार्डनमध्ये. आज थोडंसं आवरलं पण मी. तर तेच आज इच्छाच नव्हती खायची आणि मग विहानची पण तब्येत बिघडलेली. तर म्हटलं चला त्याला काहीतरी वेगळं तो खाईल तरी त्याच्या निमित्ताने. तर तेच. आणि इथे मँगो पण आहे, मँगो पण आज कट करावं लागतील. तर आणि मँगोचं मिल्कशेक बनवायचं चाललं होतं, पण मग आज नाही, असं खावंसं नाही वाटत आहे थंड थंड, कारण वातावरण पण इतकं खराब झालेलं आहे ना. तर आता वाजले आहेत 3 आणि भूकच नाही, तर जेवलीच नाही मी कधीची. तुम्हाला बोलली की मी जेवते आता, पण मग असं जेवूशीच वाटलं नाही. वैभवला दिलं, वैभव जेवले आणि मग मी म्हटलं मला काहीच खावंसं नाही वाटत. मग ते बोलले की चल पिझ्झा वगैरे मागवू, विहान पण खाईल. म्हटलं ठीक आहे. मग तेच बघत होतो. मग मस्त व्हेज पिझ्झा वगैरे असं मागवलेलं आहे. थोड्या वेळाने येईलच. आणि मस्त देवाला पण किती साफ करून घेतलेला आहे. तर आता थोड्या वेळाने मी माझी टॉप तुम्हाला दाखवेलच, जे मी घेतलेले नवीन टॉप. तर तुम्हाला आय थिंक तुम्हाला आवडतील पण, आणि आयडिया पण येईल की आपण कशी घातली पाहिजे. तर चला बोलते नंतर. विहान काय आणलं? विहानने काय आणलंय? पिझ्झा डिलिव्हरी. वा, हे काय? आणि हे पिझ्झा खोल बरं विहान, येईल का तुला खोलता? थांब, उघड ना. भारी ना व्हेज पिझ्झा.
प्रकाश पडते का? तर इथे मस्त व्हेज चीज पिझ्झा मागवला आहे. तर रिहानची पण तब्येत बरी नव्हती, मग आता तो पण खाईल मस्त, कारण तो जेवला पण नाही, त्याला पण म्हणजे जेवण गेलंच नाही. तर मग म्हटलं चला आज मागवू त्याच्यासाठी पण. आणि तेच, आणि एक हे मागवलेलं आहे. तर हे असं त्याच्यासाठी पनीरचं आहे, पनीर चीज असं आहे. तर चला आता आम्ही एन्जॉय करतो, विहानला पण देते आणि मग बोलतेच. तर मस्त पिझ्झा वगैरे खाल्ला आणि आता वाजले आहेत 5. आणि म्हटलं चला तुम्हाला दाखवू माझे टॉप्स मी घेतलेले नवीन, आणि तुम्हाला पण आयडिया येईल की कसे घ्यावे वगैरे. जे न्यू मॉम्स असतील किंवा ज्याची तब्येत जास्त असेल किंवा ज्यांचा टमी असा थोडासा पुढे आला असेल, म्हणजे मोठा झाला असेल, कसं सीझर वगैरे झालं तर तेव्हा टमी एरिया थोडा मोठा होऊन जातो आणि आपल्याला जीन्स पण घालायची इच्छा असते, टॉप पण घालायची इच्छा असते, क्रॉप टॉप स्पेशली. आता ट्रेंड चालू क्रॉप टॉपचा, तर खूप आवडतं घालायला वगैरे, पण मग आपण घालू शकत नाही टमी एरिया मोठा असल्यामुळे. तर आपण कसे टॉप घ्यावे ह्या टाईमला आपण घालू शकतो, सगळे हौस करू शकतो आणि कोणाला कळणार पण नाही की टमी एरिया दिसतो की काय. तर त्या पद्धतीचे टॉप घेतलेले आहे मी, तुम्हाला पण आयडिया येईल. तर चला सुरू करू आपण. आणि मी टॉप जीन्स कशी घेते वगैरे नेहमी, ज्याचा टमी जास्त असेल किंवा न्यू मॉम्स असतील किंवा मग तब्येत जास्त असेल त्यांनी जीन्स पण कशा घ्याव्या ते पण तुम्हाला सांगते. तर पहिल्यांदा मी जीन्स कशी घ्यावी ते सांगते. तर ह्या माझ्या रेग्युलर जीन्स आहेत घालायच्या. तर ही एक जीन्स आहे, बघू शकता, वाईड लेग जीन्स म्हणतात त्याला अशी. तर ही हाय वेस्ट आहे इथपर्यंत, अशी पूर्ण वरतीपर्यंत आहे, आणि त्याच्यावरती टॉप मी घालते जे घेतलेले आहे ते. तर अशी जीन्स, ह्या पद्धतीच्या जीन्स तुम्ही घ्या हाय वेस्ट, तुमचा टमी एरिया एकदम कवर होईल आणि कोणाला कळणार पण नाही की पोट जास्त आहे किंवा तब्येत जास्त आहे. तर ही वाईड लेग आहे, तुम्ही कोणती पण स्लिम फिट घ्या, कोणती पण घ्या, पण हाय वेस्ट जीन्स घ्या, ती बेस्ट असते. टमी एरिया जास्त असेल किंवा मग न्यू मॉम्स किंवा आपले तब्येत जास्त असेल त्यांनी. तर मिड वेस्ट किंवा लो वेस्ट त्या घेऊच नका, हाय वेस्ट जीन्स घ्यायची नेहमी. तर माझी ही एक आहे, ही पण एक आहे वाईड लेग जीन्स, ती पण अशीच आहे मोठी, आणि त्याचे लेग असे बेल बॉटमसारखे. तर ह्या माझ्या फेवरेट जीन्स आहे, पूर्ण बघू शकता. तर ही एक आहे, ही एक आहे, आणि ही एक मॉम जीन्स म्हणतात याला, मॉम. तर ही, तर ह्या सगळ्या अशा हाय वेस्ट आहे वरतीपर्यंत द्यायला. तर तुम्हाला ह्या जीन्स दाखवल्या मी. आता माझी नवीन टॉप आहे ते त्याच्यावर घालण्यासाठी मी नवीन टॉप घेतलेले ते दाखवते तुम्हाला. चला, तर पहिल्यांदा मी दाखवते टी शर्ट, जे क्रॉप टी शर्ट म्हणतात आपण. कसं टी शर्ट घेतो पण एकदम फिट मोठे, तर ते मी चांगले दिसत. आता क्रॉप टी शर्ट आणि एकदम असे ढिले असतात तसे घ्यायचे नवीन ट्रेंडनुसार. बघू शकता ही डिझाईन किती छान आहे, पेपर वर्क आहे, म्हणजे पेपरसारखंच आहे, आणि असा क्रॉप टॉप आहे आणि असा ढिल्ला आहे, बघू शकता एकदम. तर ह्या पद्धतीचे तुम्ही टॉप घेऊ शकता ह्या हाय वेस्ट जीन्सवर. तर हा फर्स्ट आहे, तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा, आणि मी शेजारी मेन्शन करेलच शेजारी की कसे दिसतात वगैरे. तर हा फर्स्ट आहे, खूप छान आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीचे टॉप घेऊ शकता जर तुमची तब्येत जास्त असेल किंवा टमी एरिया जास्त असेल त्यांच्यासाठी. नंतर दुसरा पण टी शर्ट आहे, खूप छान आहे, ब्राईट आहे, मस्त कलर. तर बघू शकता असं, हा पण खूप सुंदर दिसतो टॉप असा. त्याच्यावर मस्त असं कार्टून कॅरेक्टर आहे आणि मस्त लाईन्स आहे वगैरे. तर हा पण क्रॉप टी शर्ट आहे, खूप नवीन ट्रेंडनुसार आता असेच चालत आहे टी शर्ट वगैरे. लॉंग टी शर्ट आता जुनी झाली स्टाईल. तर क्रॉप टी शर्ट अशी तुम्ही घालू शकता मस्त हाय वेस्ट जीन्सवर, खूप छान आहे आणि एकदम स्टायलिश दिसतं लुक. तर असं आहे.
तर मी शेजारी तुम्हाला घालून दाखवू, म्हणजे घातलेले तुम्हाला बघायला मिळतीलच कसे दिसतात वगैरे. तर हा सेकंड आहे. नंतर थर्ड तुम्ही बघितलाच असेल, अंजनेरीला गेलो होतो आम्ही, त्यावेळेस घातला होता आम्ही. तर हा पण इतका सुंदर आहे, मस्त असे फ्लावर्स आहे त्याच्यावर. तर बघू शकता असं. आणि हा पण तुम्ही टॉप बघितलाच असेल, इतका सुंदर आहे, येलो कलर आहे, ब्राईट कलर आहे मस्त, त्याच्यावर मस्त फ्लावर्स आहे. तर खूपच छान आहे, बघू शकता एकदम मस्त आहे. तर असे कलर खूप छान दिसतात समरमध्ये स्पेशली. पण मला खूप आवडले आणि माझ्या साईजचे मिळाले ना, मीडियम साईजचे, तर मला खूपच आवडले. तर हे अशा पद्धतीचे आहे. तर आपण याला पेप्लम टॉप म्हणू शकतो. जे पेप्लम टॉप कसे असतात, खाली एकदम असे ढगे असतात, वरती असे मस्त स्टाईल असते, बेल्ट्स म्हणजे आपल्या पट्ट्या वगैरे अशा असतात, किंवा मग असं रफलसारखं असतं. तर आपण पेप्लम टॉप घेऊ शकतो जर आपली तब्येत जास्त असेल, किंवा मग टमी एरिया थोडासा जास्त असेल, त्यांनी असे पेप्लम टॉप घ्यायचे. फिटेड टॉप घ्यायचेच नाही, ते नाही चांगले दिसत. तर असे टॉप असे ह्या पद्धतीचे तुम्ही घेऊ शकता. तर हा आहे एक. त्याच्यानंतर तुम्ही हा टॉप बघितलाच असेल, नेहमी मारते म्हणजे मी घालते तो. तर हा पण इतका सुंदर आहे ना, बघू शकता, ब्लॅक कलरचा असा आहे. आणि पुढे अशी बटन आहे. आणि हा पण असा क्रॉप टॉप आहे, असा ढिला आहे खाली, आणि खूपच सुंदर दिसतो. आणि डीप नेक आहे, आणि असे नॉट्स बांधायचे आहेत. तर हा मी नेहमी माझ्या वाईड लेग जीन्सवर घालते, खूप छान दिसतो. आणि हाय वेट जीन्स घालायची म्हणजे आपला टमी एरिया पण दिसत नाही, आणि आपली क्रॉप टॉप घालायची पण इच्छा पूर्ण होती नेहमी. तर बघू शकता असं आहे. तर हा तर माझा फेवरेटच आहे, एकदम ब्लॅक कलर आहे, छान आहे एकदम ब्लॅक कलर. आणि तुम्हाला कोणता आवडला ते नक्की सांगा. त्याच्यानंतर हा पण एक ब्लॅक कलरचा आहे. तर हा पट्ट्यांवाला आहे स्लीव्ज. आणि हा पण पेप्लम टॉप म्हणता येईल आपण. तर बघू शकता पेप्लम म्हणजे कसा इथे थोडासा फिट आणि खाली एकदम असा ढिला असतो, तर त्याला पेप्लम टॉप म्हणता. तर तुम्ही ह्या पद्धतीचे असे घालू शकता मस्त हायवेस्ट जीन्सवर. तर हा पण कसा दिसेल तुम्हाला सांगेलच मी शेजारी. खूप सुंदर आहे, ब्लॅक कलर आहे मस्त, त्याला असं कलरफुल लेस आहे. आणि हा माझा फेवरेट टॉप आहे, आत्ता घेतलेला, खूप फेवरेट आहे. तर बघू शकता हा पण मस्त पेप्लम टॉप आहे, आणि इतका सुंदर आहे ना, त्याचं कापड पण इतकं छान आहे, मऊ एकदम. मागून असा आहे, आणि असा असे स्लीव्स आहे, असा चौकोनी गळा आहे मागून पुढून. आणि मस्त असं पेप्लम आहे, छोटे छोटे असे मस्त रफल्स आहे. आणि हा पण आपण मस्त आपल्या वाईड लेग जीन्सवर, किंवा मग स्लिम फिटेड जीन्स असते ना हायवेस्ट, ती त्याच्यावर खूप छान दिसतात. तर मस्त येलो कलर, याच्यावर पण पिंक फ्लावर ग्रीन लीव्स आहे. तर अशी टॉप आहे सगळे. तर तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा, आणि मी शेजार मेन्शन केलेच आहे कशी कशी दिसतात. तर ह्या पद्धतीचे तुम्ही टॉप घेऊ शकता. आणि ही होती माझी शॉपिंग. त्यातले 3-4 टॉप माझे नवीन आहे, आणि 2 टॉप माझे जुनेच आहे. ते तुम्हाला दाखवले कसे घ्यायचे, तुम्हाला म्हणजे कोणत्या पद्धतीने तुम्ही टॉप घेऊ शकता. आणि जीन्स पण तुम्हाला दाखवले, तर कशा वाटल्या तर नक्की सांगा. तर तेच आता चहाच्या टाईमला बोलतेच तुमच्याशी. आणि कमेंट करा तुम्हाला कोणता टॉप आवडला त्याच्यातला जास्त. तर चला, तेच आता इथे आली, दूध तापत ठेवलं, आता चहा ठेवणार, चहाचा टाईम झालेला आहे. आणि स्वयंपाकाचं बघते काय करायचं, कारण पिझ्झा खाल्ला तर खूप असं हेवी झालेलं आहे. तर बघते आता, अजून ठरलं नाही स्वयंपाकाचं. तर तेच कसं वाटलं आजचा ब्लॉग तुम्हाला. आणि आज दिवसभर कामातच गेला, फरची वगैरे पुसली वगैरे, सगळं घरातलं क्लीन केलं. आणि तेच, आणि टॉप पण तुम्हाला दाखवले कशा पद्धतीचे तुम्ही टॉप घेऊ शकता. जर टमी एरिया जास्त असेल, किंवा तुमची तब्येत थोडीशी जास्त असेल, हेल्दी असाल, तर तुम्ही कोणत्या पद्धतीचे टॉप तुम्ही वापरू शकता. तुम्हाला आयडिया आली असेल माझा व्हिडिओ बघून, ब्लॉग बघून. तर आवडला असेल तर नक्की लाईक करा ह्या व्हिडिओला. तर तेच म्हटलं चला आज शेअर करू तुमच्यासोबत की मी कोणत्या पद्धतीचे टॉप घेते. न्यू मॉम्स असतील, किंवा लेडीज असतील, किंवा इव्हन कॉलेज गर्ल्स असतील, त्यांना पण खूप उपयोगी
उपयोगी पडेल हा म्हणजे ब्लॉग. तुम्ही त्या पद्धतीचे म्हणजे आयडिया येतं आपल्याला. कसं आयडिया आली की असं व्हिडिओ बघून वगैरे काहीतरी बघून आपल्याला आयडिया येते, त्याच्यानुसारच आपण शिकतो. तर तसंच माझ्या व्हिडिओनी तुम्हाला काहीतरी थोड्याशा आयडिया येतील की कसे टॉप वापरले पाहिजे वगैरे. तर तेच मी त्या पद्धतीचे टॉप घेते, म्हणजे आपला टमी एरिया एकदम कवर होतो. आणि जीन्स पण तुम्हाला दाखवल्या, जीन्स पण आपण हाय वेस्ट घेतल्या ना, जर टमी एरिया जास्त असेल किंवा आपली तब्येत थोडीशी जास्त असेल तर तुम्ही हाय वेस्ट जीन्स घ्या नेहमी. लो वेस्ट किंवा मिड वेस्ट नका घेऊ. त्याच्याने आपलं कसं टमी असं थोडंसं बाहेर निघतो लगेच. असं बटन लावलं तर टमी बाहेर निघतो, तर मग ते चांगलं दिसत नाही. टॉपमधून सुद्धा तो कळतो आपल्याला दिसतो. तर त्याच्यामुळे ते एकदम वेगळंच दिसतं. तर त्याच्यासाठी तुम्ही हाय वेस्ट जीन्स वापरा नेहमी. तर तेच हाय वेस्ट प्रत्येक म्हणजे वाईड लेग आहे, स्किनी फिट आहे, तुम्हाला जशी पाहिजे तशी. मॉम जीन्स आहे. तर खूप प्रकारच्या जीन्स आहे, पण मग हाय वेस्ट जीन्स घ्यायची नेहमी. तर तेच माझ्या सगळ्या हाय वेस्ट जीन्स आहे. लो वेस्ट किंवा मिड वेस्ट एक पण नाही. तर तुम्ही कोणत्या पण प्रकारची घेऊ शकता, बेल बॉटम किंवा मग वाईड लेग वगैरे कोणतं पण बॉटम घेऊ शकता, फक्त हाय वेस्ट घ्यायची. तर तेच आज तुम्हाला सांगायचं होतं. आणि तुम्हाला माझी टॉप पण दाखवली आहे. माझी खूप फेवरेट आहे, येलो कलरचा तो खूप फेवरेट आहे, आणि ब्लॅक कलरचा. आणि तुम्हाला कोणता त्यातला टॉप आवडला ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि तेच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.